गुड मॉर्निंग. आजचा टिफिन रेसिपी आहे की चण्याच्या पिठाचं कोणी धिरडं म्हणतं तर कोणी पोळा म्हणतं. तर आम्ही धिरडं म्हणतो आणि माझ्या आईकडे पोळा म्हणतात. तर आज आपण ती रेसिपी बनवणार आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि माझ्या शाळेच्या डब्यापासून सगळ्यांची फेवरेट आहे. याच्यासाठी सगळ्यांची भांडणं व्हायची शाळेमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. हे मी चणापीठ घेतलेलं आहे. हा बटाटा उकडून तो किसून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर खूप जास्त प्रमाणात लागते, तर ती कोथिंबीर घेतलेली आहे. टोमॅटो आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि हे कांदा आहे आणि ही धना जिरा पावडर घेणार आहे मी. त्याच्यानंतर चाट मसाला वापरणार आहे, दाखवते मी तुम्हाला कसं, आणि थोडंसं खायचा सोडा वापरणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1.5 वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी फर्स्ट कांदा घालत आहे. हे मोठा कांदा एकच आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो, भरपूर कोथिंबीर, आणि हा एक मोठा बटाटा आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, ऑलवेज गजराज कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेला आहे. लाल तिखट, धण्याची पावडर 1 चमचा, एक छोटासा चमचा आहे माझ्याकडे, तोच वापरते मी. आणि हा चाट मसाला आहे, हा अर्धा चमचा आहे. आणि आलं लसूण पेस्ट. हे आता आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया. मी दाखवते तुम्हाला. खायचा सोडा टाकलेला आहे, मी मिक्स करून घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. मी जवळून दाखवते तुम्हाला, म्हणजे ते बनवताना एकदम इझी पडतं. तवा मी गरम करायला ठेवलेलाच आहे मगाशी. आता त्याच्यात तेल घालूया. याला तेल थोडं जास्त लागतं म्हणून मी थोडं जास्त घातलं. थोडासा गॅस मोठा केलेला आहे मी. सेकंड भरासाठी झाकण ठेवून थोडंसं हे करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. बघूया आपण. थोडंसं वाफलेलं आहे, ते ऑटोमॅटिक खालून सुटलं की पलटायचं. खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. आणि याच्यासोबत मी टिफिनला चपाती घेऊन येणार आहे. मी तुम्हाला नंतर माझ्या डब्याचा शेवटचं हे दाखवते. बघू शकता इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे. तर हा असा क्रंची होतो. तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा अख्खा असाच ठेवला आहे, आणि टिफिनमध्ये मला तो मोडून टाकावा लागला. हा माझा टिफिन रेडी झालेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.